नमस्कार. महाचर्चेमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे, महाचर्चेमध्ये नेहमीच आपण तुमच्या आमच्या जीवनाशी निगडित असे अत्यंत महत्त्वाचे विषय चर्चेला घेतो. आजचा आपला विषय राजकीय पक्ष माहिती अधिकाराच्या कक्षेत. आपल्याला माहिती आहे, काही दिवसांपूर्वीच माहिती आयोगाचा एक निर्णय आला, ज्याच्यामुळे संपूर्ण राजकीय पक्षांच्या विचार स्वातंत्र्यामध्येच काही बाधा येते का, त्यांच्या आचरण स्वातंत्र्यामध्ये बाधा येते का, अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं. सगळ्या राजकीय पक्षांनी आपली आपली मतं व्यक्त केली. आज या विषयावर बोलण्याकरता आपण ज्या मान्यवरांना आमंत्रित केले त्यांची ओळख पहिल्यांदा करून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा ज्येष्ठ पत्रकार आणि या राज्याचे माजी मुख्य माहिती आयुक्त आणि त्याच्याही आधी पुण्याचे माहिती आयुक्त विजयराव कोळेकर आपल्याकडे आलेत. कोळेकर साहेब, आपलं मनापासून स्वागत या कार्यक्रमामध्ये. कोळेकर साहेबांबरोबरच आपल्याकडे आलेले आहेत आमदार विद्या चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या, आणि त्या आज या विषयावर आपलं मत, आपल्या पक्षाचं मत व्यक्त करणार आहेत. त्यानंतर आपल्याकडे आहेत आमदार भाई जगताप, काँग्रेसचे प्रवक्ते, अनेक वर्ष राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आहेत, तेही या विषयावर आपलं मत व्यक्त करतील. आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीतर्फे आमदार आशिष शेलार आपल्याकडे आलेले आहेत, ते आपलं मत या विषयावर व्यक्त करणार आहेत. आजच्या या कार्यक्रमामध्ये राजकीय पक्षांची विविध अंगी भूमिका जाणून घेण्याच्या आधी दूरदर्शननी या विषयावर एक छोटीशी ध्वनिचित्रफित केलेली आहे, ती आपण बघू आणि कार्यक्रम पुढे सुरू करू. माहितीचा अधिकार लोकशाहीचं एक प्रभावी अस्त्र. 2005 साली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या आणि जनतेच्या रेट्यामुळे माहिती अधिकार कायदा अंमलात आला. सर्व सरकारी आणि निमसरकारी संस्था या कायद्याच्या कक्षेत आल्या. माहिती अधिकारामुळे सरकारी कामकाज पद्धतीबद्दल सर्वसामान्यांना माहिती मिळू लागली. सरकारी कामकाज पारदर्शक होण्यास हातभार लागला. माहिती अधिकाराच्या या प्रभावी अस्त्रामुळे कोट्यवधी रुपयांचे अनेक घोटाळे जनतेसमोर आले. आता सरकारी सहकार्य आणि सवलती प्राप्त करणारे राजकीय पक्षही माहिती अधिकाराच्या कक्षेत घेण्याचा निर्णय केंद्रीय माहिती आयोगाने घेतला आणि सर्व राजकीय पक्षांचे धाबे दणाणले. राजकीय पक्ष हे लोकशाही लोकसेवा संस्था आहेत. त्यांना माहिती अधिकाराच्या कक्षेत आणू नये यासाठी एरवी एकमेकावर आगपाखड करणारे राजकीय पक्ष एकत्र आलेत. का आले राजकीय पक्ष माहिती अधिकाराच्या कक्षेत? का होतोय त्यांच्याकडून या कायद्याला विरोध? सर्वसामान्यांना त्याचा कसा उपयोग करता येईल जाणून घेऊया. राजकीय पक्ष माहिती अधिकाराच्या कक्षेत. राजकीय पक्ष माहिती अधिकाराच्या कक्षेमध्ये यावेत का किंवा येतात का, हा आज कळीचा मुद्दा झालेला आहे, वादाचा मुद्दा झालेला आहे. या विषयावर सगळ्यात पहिल्यांदा आपण मत जाणून घेऊयात विजयराव कोळेकरांचं, ज्यांनी यापूर्वी पुण्याचे माहिती आयुक्त म्हणून काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या मुख्य आयुक्त पदाची सूत्र सुद्धा त्यांच्याकडे होती. विजयराव, आपल्याला साधा आणि सरळ प्रश्न असा आहे, आता जो प्रश्न निर्माण झालेला आहे सुभाष अग्रवाल आणि अनिल बैरवाल यांच्या याचिकेमुळे, जी याचिका दिल्लीतल्या माहिती आयोगापुढे गेलेली होती, त्या याचिकेतला नेमका प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने आपण विशद करू सांगा की मुळात अशा प्रकारची तरतूद कायद्यामध्ये होती किंवा नाही. नाही, राजकीय पक्ष माहितीच्या अधिकाराच्या कायद्याच्या कक्षेत येतात की नाही अशा प्रकारची कोणतीही तरतूद विशिष्ट संस्था येते की नाही अशी तरतूद कायद्यात नाही. कायद्याच्या कलम 2 मध्ये सार्वजनिक प्राधिकरण याची व्याख्या दिलेली आहे. म्हणजे कोणकोणत्या संस्था या कायद्याच्या कक्षेत येतील याच्या त्या व्याख्या आहेत. त्याच्यामध्ये केंद्रीय माहिती आयोगाने जो निर्णय दिलेला आहे तो 2H मध्ये अप्रत्यक्ष अर्थपुरवठा किंवा आर्थिक सहाय्य याच्या आधारानं केंद्रीय माहिती आयोगानं हा निर्णय दिलेला आहे की राजकीय पक्षांना सवलती मिळतात, प्राप्तिकरात सवलत मिळते, विनामूल्य किंवा कमी दरामध्ये जमिनी मिळतात, शासकीय इमारतींची कार्यालये मिळतात, अशा स्वरूपाची हे सगळं अप्रत्यक्ष अर्थसहाय्य धरलेलं आहे केंद्रीय माहिती आयोगानं. आणि मुळामध्ये त्याच्या आधारानं या संस्था सार्वजनिक प्राधिकरण ठरतात राजकीय पक्ष. म्हणजे बाकी मग लोकशाहीत या संस्था समाजावर परिणाम करतात, शासकीय नियंत्रण कार्यक्रमावर परिणाम करतात, धोरणावर परिणाम करतात वगैरे भाग आहेत. पण मुख्यतः हा अप्रत्यक्ष अर्थसहाय्याचा मुद्दा त्यांनी त्यात जास्त गृहीत धरलेला आहे.
अप्रत्यक्ष अर्थसहाय्य म्हणताना याच्या पूर्वी जेव्हा माहिती अधिकार कायदा तयार झाला त्या कायद्यामध्ये अशा प्रकारे राजकीय पक्षांवर काही बंधनं घालण्यात आली होती का, की तुम्ही मालमत्ता जाहीर केली पाहिजे किंवा माहिती दिली पाहिजे, माहिती अधिकारी नेमला पाहिजे, अशा अर्थाच्या काही? नाही, राजकीय पक्ष असं नाही, कुठलेच विशिष्ट पक्षाचं किंवा विशिष्ट संस्थेचं त्यात काही नमूद केलेलं नाही. सार्वजनिक प्राधिकरण कोणकोणत्या संस्था ठरतात हे स्पष्ट केलेलं आहे. आणि मग ज्या ज्या संस्था सार्वजनिक प्राधिकरण ठरतील त्यांनी जनमाहिती अधिकारी नेमले पाहिजेत, प्रथम अपिली अधिकारी नेमले पाहिजेत, कलम 4 खाली विशिष्ट प्रकारची 17 बाबींची माहिती स्वयंस्फूर्तीने जाहीर केली पाहिजे वगैरे बंधनं आहेत. आपण थोडंसं विजयराव भाई जगतापांकडे जाऊयात. काँग्रेसची भूमिका ही सगळ्यात पहिल्यांदा जाहीर झाली अशा प्रकारचा परवा जे काही केंद्रीय आयोगाचा निर्णय आला त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या जनार्दन द्विवेदींनी आपली भूमिका जाहीर केली. ती थोडीशी विशद करून सांगाल का, काय नक्की भूमिका आहे काँग्रेसची? काँग्रेसची भूमिका याच्यामध्ये अगदी सुस्पष्ट आहे. आमचे केंद्रीय जे पक्षाचे प्रवक्ते आहेत आदरणीय जनार्दनजी द्विवेदी यांनी काही प्रश्न विचारले की माहितीचा अधिकार याच्या खाली जे आपण आता याचं जे म्हणतोय पब्लिक सार्वजनिक प्राधिकरण, हे सार्वजनिक प्राधिकरण आहे का हा एक प्रश्न त्याच्यामध्ये येईल. दुसरा महत्वाचा याच्यामध्ये जो मुद्दा आहे तो अधिक जास्त महत्वाचा आहे की आपली जी लोकशाही प्रणाली आहे त्या लोकशाही प्रणालीच्या काही घटक आहेत, बेसिक घटक ज्याला मूलभूत घटक आहेत, त्याच्यातला पक्ष हा एक मूलभूत घटक होतोच. आणि म्हणून या मूलभूत घटकांच्या बाबतीमध्ये बोलत असताना किंवा त्यांच्या कार्यप्रणालीवर टीका टिप्पणी करत असताना किंवा त्यांना कुठच्याही कक्षेत आणत असताना ते मुळात आहेत की नाहीत अशा प्रकारच्या कक्षेमध्ये, म्हणजे माहितीच्या अधिकाराखाली समजा उद्या एखादी माहिती तुम्हाला हवी असेल ती उपलब्ध नसेल तर आपल्या माहितीच्या आधाराखालच्या त्या कायद्याच्या प्रिएम्बलमध्ये आहे, नव्हे भारताच्या घटनेच्या प्रिएम्बलमध्ये ते आहे, ज्याचा आधार आपण सगळे घेतो. आता फक्त ह्या अँबिट खाली आणलं म्हणजेच काय ते सगळं मिळेल असं काय समजण्याचं कारण नाही. ऑलरेडी इन्कम टॅक्सला आता सगळ्या पक्षांना आपल्या हे कराव्या लागतात, सगळी माहिती द्यावी लागते. एवढंच नव्हे तर तुमचा इन्कम सोर्स सुद्धा तुम्हाला डिक्लेअर करावा लागतो. आपण थोडंसं या मुद्द्याकडे नंतर येऊया की इन्कम सोर्स जाहीर होतात खरे होतात का, किंवा सेशन यांनी निवडणुकीतल्या सुधारणा आणल्या त्या तितक्या इम्प्लिमेंट होतात का, आपण काही क्षणानंतर बोलू. नक्की त्याच्या आधी आपण आमची जी भूमिका जी आहे ती आपण जी म्हणालात म्हणून सांगितलं की आम्ही का नाही म्हणतोय, म्हणजे नुसतं फ्लॅटली नाही म्हणण्याचं कारणच नाही. कारण माहितीच्या अधिकाराचा कायदा हा युपीए वन्यच आणला ही गोष्ट नाकारता येत नाही. त्याला बाकी काही कंगोरे असतील ते सगळे बघून, परंतु त्याला न म्हणण्याचं कारण काय त्याची कारण मीमांसा मी फक्त आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. आपण या मुद्द्यांकडे आपण मांडलेल्या परत एकदा येऊयात. आशिष जी, आपण भाजपची भूमिका सांगताना आम्हाला सगळ्यांना एक पहिल्यांदा सांगा की भाजपनी या अशा प्रकारच्या गोष्टीला विरोध का केलेला आहे, म्हणजे ज्या पद्धतीमध्ये पारदर्शकता येईल अशा पद्धती आणण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कल दिसतोय. नेमकी भूमिका काय आपली? नाही, भारतीय जनता पार्टीची भूमिका ही 3 वेगळ्या टप्प्यांमध्ये मला स्पष्ट करावीशी वाटते. पहिलं, भारतीय जनता पक्षाने एक मूलभूतरित्या हे मान्य केलंय की ही ऑर्डर आहे, जजमेंट आहे, निर्णय आहे, त्यामुळे त्याच्या विपरीत निर्णय होईपर्यंत या निर्णयाचा स्वागतच भारतीय जनता पार्टीने केला. हा मुद्दा क्रमांक 1. दुसरा मुद्दा स्वाभाविकता ह्याच्यामधला असा आहे की आरटीआयचा बेसिक किंवा आपण ज्याला गाभा म्हणतो तो असा आहे की इन्फॉर्म्ड सिटीजन, नागरिकांना माहिती मिळवण्यासाठीचा आधार. आणि त्यामुळे नागरिकांना माहिती मिळाली पाहिजे का, तर भाजपचं उत्तर हो, नागरिकांना माहिती मिळाली पाहिजे, त्याचे मार्ग वेगवेगळे अवलंबायला हरकत नाही. तिसरा मुद्दा, सार्वजनिक प्राधिकरणामध्ये राजकीय पक्ष येतील का किंवा यावेत का, भाजपचं म्हणणं त्यामधलं स्पष्ट आहे की सार्वजनिक प्राधिकरणामध्ये राजकीय पक्ष आणण्याची काही प्रथा किंवा हा निर्णय अयोग्य आहे अशा पद्धतीची भूमिका नाही आणि त्याचे विपरीत परिणाम देशभरात यापुढे दिसतील. त्यामुळे 3 टप्प्यांवर ह्याचं स्वागत करताना लोकांना माहिती जरूर मिळावी, पण सार्वजनिक प्राधिकरण म्हणून राजकीय पक्षांना मान्यता देऊ नये अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. पण एका बाजूला आपण म्हणतात की सार्वजनिक प्राधिकरण म्हणून मान्यता देऊ नये, पण मग माहिती अधिकारात जे अपेक्षित आहे त्यालाच आपण इनडायरेक्टली एका अर्थाने विरोध करताय असं वाटत नाही? आपण अतिशय उत्तम प्रश्न विचारला समीरनजी. आमचं म्हणणंच हे जे आयोगासमोर सुद्धा आम्ही मांडलं आणि आमच्या भूमिकेत सुद्धा आम्ही मांडतो हेच आहे की नागरिकांना जी माहिती हवी त्याच्यामधल्या लेजिटिमेट माहिती मिळण्याचे सगळे सोर्सेस आज उपलब्ध आहेत. नागरिकांना जर ही माहिती हवी असेल की आशिष शेलारांना तिकीट का दिली,
आणि एक्स माणसाला तिकीट का नाही दिली, तर ह्या इंटरनल वर्किंगची माहिती नागरिकांना मिळवण्यासाठीची सोय ही आरटीआय असावी का नसावी, हा डिबेटचा मुद्दा आहे. आणि त्याला आमचं उत्तर नाही असं आहे. आणि बाकी असेट्स, ते प्रॉपर्टीज, ते इन्कम, ते एक्सपेंडिचर ह्यानी पॉलिसीज, ह्या सगळ्याबद्दल आरटीआयचा नक्की उपयोग असला पाहिजे. आणि म्हणून प्राधिकरणात टाकू नका, माहिती नक्की द्या, ही आमची भूमिका आहे. मला विद्यार्थ्यांकडे जायचं, भाई परत आपल्याकडे येतो. विद्यार्थी, एक आपल्या पक्षाची भूमिका काय आहे? कार्यकर्ते, नेता यांच्यामधली एक इंटरॅक्शन असते, पक्षाची एक निर्णय प्रक्रिया असते, शिस्त पालन एक पक्षाचं असतं. या सगळ्या गोष्टींचा विचार करता माहिती अधिकार कायद्याखाली पक्ष यावेत का? आपल्याला काय वाटतं? नाही, मला असं वाटतं माहिती अधिकाराखाली, जसं आता आशिषजींनी सांगितलं, माहिती अधिकार असावेत. जर एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारची काही माहिती जाणून घ्यायची असेल तर तिला तो पूर्णपणे अधिकार आहे. परंतु ह्याचा जो दुरुपयोग होतो, की आता आरटीआयचा जरी आपण 205 साली हा माहिती अधिकार अस्तित्वात आला, त्याच्यात एक पारदर्शीपणा येण्यासाठी त्याचा आला, पण त्याचा दुरुपयोग सुद्धा अनेक लोकांनी अनेक ठिकाणी करून घेतलेला आहे. त्यामुळे हे काही राजकीय पक्षाच्या ज्या स्ट्रॅटेजीज असतात किंवा काही निवडणुकांच्या कार्यपद्धती असतात, म्हणजे फक्त पैशाचे व्यवहार असतील, ते लोकांना जाणून घ्यायचे असतील तर त्यांना नक्की तो अधिकार आहे जाणून घ्यायचा. परंतु अशा काही पक्षाच्या स्ट्रॅटेजी असतील ज्या पक्षाला ऐनवेळी डिक्लेअर करायच्या असतात किंवा आधी करून चालत नाही, पण त्याच्यामध्ये जर कोणीतरी एखादा माहितीच्या अधिकाराखाली जर ही माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं तो प्रत्येक राजकीय पक्षाला देणं शक्यही नाहीये. आणि त्यामुळे याचा दुधारी हत्यार म्हणून जो वापर करण्यात येतो तो तशा प्रकारचा वापर याचा होऊ नये म्हणून थोडीशी मला असं वाटतं राजकीय पक्षांची थोडी सावध भूमिका त्या ठिकाणी आहे. परत एकदा आपल्याकडे येऊ आपण. पण विजयराव, आपल्याला आता मला वेगळ्या अर्थाने प्रश्न विचारायचा आहे. आपण आज दुहेरी भूमिकेमध्ये इथे बसलेला आहात, एकतर माजी माहिती आयुक्त म्हणून, मुख्य आयुक्त म्हणून, आणि त्याच्याही पेक्षा आधी 35 वर्ष आपण मुळात गेली 35 वर्ष पत्रकारितेमध्ये आहात. आजही आपण लोकमतचे मुख्य संपादक आहात. एक गोष्ट, याच्या आधी सुद्धा आपण अण्णा हजारेंबरोबर माहिती अधिकार यावा यासाठी जो लढा झाला त्यामध्ये आपण अतिशय मोलाची कामगिरी बजावलेली होती. आता पत्रकार म्हणून एका गोष्टीला उत्तर द्या की आज बहुतांश राजकीय पक्ष जे या गोष्टीला विरोध करतायत माहिती अधिकाराच्या कार्यकक्षेमध्ये यायला, त्याबद्दल एक पत्रकार म्हणून आपलं काय मत आहे? नाही, मुळामध्ये जर राजकीय पक्षांना पारदर्शकता हवी असेल आणि या राजकीय पक्षांनी सर्वांनी मिळून किंवा UPA 1 जर माहितीच्या अधिकाराचा पारदर्शकतेचा कायदा आणला आहे तर राजकीय पक्षांचा याला विरोध असायचं खरं म्हणजे काही कारण नाही. सर्व गोष्टी पारदर्शकतेनं याव्यात असं त्यांचं खरं म्हणणं असेल आणि खरोखरच भूमिका असेल तर विचारू द्या. विद्यार्थी जे म्हणाल्या त्या प्रकारची स्ट्रॅटेजीज अगोदर जाहीर करणं वगैरे हे माहितीच्या अधिकारात येत नाही. जे पुढे होणार आहे त्याची माहिती देता येत नाही. माहितीची व्याख्या अशी कागदोपत्री जे आहे ते. माझी शंका खरी तिथे आहे की अनेक गोष्टी कागदोपत्री नसतातच, त्यामुळे माहिती काय मिळणार हा खरा प्रश्न आहे. विद्यार्थी, थोडंसं मला आपण या विषयावर काहीतरी बोलणं आवश्यक आहे. त्याचं कारण असं की ज्या गोष्टी भविष्यात झाल्या नाहीत त्या विचारू नयेत, पण ज्या गोष्टी समजा तुम्ही तुमच्या लिडर्सशी काही डिस्कस केलेल्या आहेत त्या एखाद्या माहिती अधिकाराच्या कार्यकर्त्यांनी विचारल्या तर त्या तुमच्या पक्षाला द्याव्याच लागतील. तुमचं याच्यावरचं म्हणणं काय? नाही, मग चुकीचं आहे ना अशा प्रकारे. आता प्रत्येक राजकीय पक्ष एक तर खूप मोठी त्याची व्याप्ती असते आणि एखाद्या आमच्याच पक्षाच्या एखाद्या दुसऱ्या नेत्याने आमच्या वरिष्ठ नेत्याशी काय चर्चा केली किंवा काय, ती जर एखादी आम्हाला जाहीर करायची नसेल आणि अशा प्रकारची जर माहिती त्याच्या विरोधात वापरण्यासाठी जर तिचा उपयोग करून घेतला तर ते चुकीचं आहे. म्हणजे ती पर्सनल गोष्ट आहे किंवा दोन नेत्यांमध्ये झालेली चर्चा आहे, ती अशी जाहीर करण्याचा काही क्षण विद्यार्थी आपल्याला मुद्दाम थांबावं लागतं आम्हाला. त्याचं कारण दिल्लीहून ज्यांनी ही याचिका दाखल केलेली होती या माहितीच्या अधिकाराच्या खाली ते अनिल बैरावल आता दिल्लीहून आपल्याबरोबर आहेत. असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेचे ते सदस्य आहेत आणि दिल्लीला त्यांनी याचिका दाखल केली होती. आपल्याशी बोलताना आता दूरध्वनीवरून ते उपलब्ध आहेत. अनिल जी, आपको सुनाई दे रही है हमारी आवाज? हाँ जी, सुनाई दे रही है. हम ये जानना चाहते हैं, महाचर्चा कार्यक्रम में हम बात कर रहे हैं इसी विषय पर कि क्या मकसद था आपका, ये जो आपने याचिका दायर की थी तो इसके पीछे क्या मकसद था आपका? देखिए, हम जानना चाह रहे थे कि पॉलिटिकल पार्टीज को जो डोनेशन मिलती है वो कहाँ से मिलती है और कुछ उनको जो फैसिलिटीज वगैरह मिलती है जो सरकार से वो कहाँ से मिलती है. बस हमें तो इतनी सी जानकारी चाहिए थी, लेकिन उन्होंने तो सीधे ये कह दिया कि ना तो हम आपको जानकारी देंगे और ना ही हम RTI के अंदर आते हैं. ये किसने कहा आपको? सारी पार्टीज ने यही कहा. एक लेफ्ट की पार्टीज ने ये कहा कि उन्होंने अपनी जानकारी तो दे दी लेकिन ये कहा कि हम जो है RTI के अंदर नहीं आते.
और कांग्रेस ने कहा कि हम आरटीआई में नहीं आते हैं, बीजेपी ने हमारी चिट्ठी का जवाब नहीं दिया, एनसीपी ने ये कहा कि आप बार बार इस तरह के सवाल हमसे मत पूछो, इस तरह के सवाल हम नहीं दे सकते, इनका जवाब नहीं दे सकते क्योंकि हम पब्लिक अथॉरिटी नहीं है। ना बीएसपी ने हमारा जवाब दिया। अनिल जी हम थोड़ा सा आपको रोकना चाहेंगे क्योंकि तीनों पार्टीज के स्पोक्स पर्सन यहाँ बैठे हैं हमारे स्टूडियो में बॉम्बे में। हमारे पास भाई जगताप है कांग्रेस के स्पोक्स पर्सन। भाई आप क्या कहेंगे इस मुद्दे पर अनिल जी को? अनिल जी जो मालूमात आप जानना चाहते हैं वो मालूमात अगर हमारे यहां पब्लिक डोमेन में अवेलेबल हैं, जैसे इनकम टैक्स में ये मालूमात अवेलेबल हैं, हमारा जो इलेक्शन कमीशन है उनके पास ये मालूमात अवेलेबल है, देन क्या ऐसा मामला है कि भाई आपने जो बातें कही कि भाई इन्हें पैसे कहां से आते, सोर्स इनके पैसों का, उन्हें जो फैसिलिटीज सरकार से मिले, एवरीथिंग इज ऑन द रिकॉर्ड। अनिल जी यहाँ एक बात पूछना चाहते हैं कि जो पब्लिक डोमेन की बात का जिक्र कर रहे हैं भाई, तो आपको ऐसा नहीं लगता कि ये सारी चीजें उनकी वेबसाइट पे मालूमात होती है, पूरा इनकम एक्सपेंडिचर? नहीं, देखिए जो इलेक्शन कमीशन की वेबसाइट पर जो इंफॉर्मेशन है वो केवल डोनेशन वाली इंफॉर्मेशन है, और जो इनकम और एक्सपेंडिचर वाली जो इंफॉर्मेशन है वो इनकम टैक्स डिपार्टमेंट के पास में है, वो अपनी वेबसाइट पर नहीं रखते। आपको एक आरटीआई लगाना पड़ता है और उसका जवाब करना पड़ता है। वो यही जवाब है। तो मैं इनसे ये पूछना चाहूंगा कि अगर वो ये जानकारी इनकम टैक्स डिपार्टमेंट को दे रहे हैं और इनके पास में ऑलरेडी वेबसाइट है, तो वेबसाइट पे डालने में इनको इतनी बड़ी समस्या क्या है? पहली बात तो ये है। दूसरी बात यह है कि इनकम टैक्स डिपार्टमेंट के जो पास में अगर कोई भी पॉलिटिकल पार्टी आप ले लो, ये इनकी डोनेशंस जो हैं वो हजारियों, किसी की 100 करोड़ से ऊपर है, किसी की 1000 करोड़ से भी ऊपर है, लेकिन जो डोनेशन ये इलेक्शन कमीशन को दिखा रहे हैं वो उसका मात्र 10 से 12% है। तो उससे अलग सोर्सेज जो हैं ये उसको बिल्कुल नहीं दिखा रहे। अनिल जी आपको मैं दरख्वास्त करता हूं, आप लाइन पे रहिए। भाई जगताप इसके बारे में आपसे बात कर रहे हैं, आशीष शेलार भी है बीजेपी के, वो भी बात करना चाहेंगे। भाई नहीं, मैं अनिल जी मेरा सिर्फ आपसे आप ही के सवाल में जवाब हैं, अगर आप ठीक तरह से उसको देखने की कोशिश करें तो। जैसे कि आपने कहा इनकम टैक्स को ये मालूमात जब दी जाती है तो हमें देने में क्या हर्ज है, ये आपका सीधा सा सवाल था। जाहिर है कि जब इनकम टैक्स में ये जो मालूमात है दर्ज की गई है, सबमिट की गई है, क्योंकि पहले नहीं था, अब जब सारा ऑडिट होता है और उनको पूरा ऑडिटरी सर्टिफिकेट लेना पड़ता है किसी भी पार्टी को, जब वो एम्बिट में ये सारी चीजें हैं, मान लीजिएगा कि आपको उसकी मालूमात चाहिए तो वहां से भी मिलेगी। यहां मूलतः जो सवाल है वो ये है कि ये जो जिसका हम ये कर रहे हैं पब्लिक अथॉरिटी का जो टेक्निकल मुद्दा है उसकी बात हम कह रहे हैं कि हम पब्लिक अथॉरिटी में नहीं। आशीष जी आप क्या कहना हैं? ये हमारा कहना है। लेकिन इनकम टैक्स डिपार्टमेंट के पास है ही नहीं, आपका 20,000 से नीचे का कोई उनके पास में रिकॉर्ड ही नहीं है। आप बोल रहे हो कि 80 से 90% तक की आपकी डोनेशन जो है वो आपने उसका स्रोत बताया नहीं है, कोई जानकारी है ही नहीं इनकम टैक्स के पास। आशीष जी आप क्या कहना चाहेंगे? अनिल जी एक सेकंड रुकिए, आप आशीष जी बात करेंगे, आशीष शेलार स्पोक्स पर्सन है बीजेपी के, बात करेंगे। अनिल जी, एक तो पहली बात आपने ये प्रयास किया उसका हम स्वागत जरूर करते हैं, लेकिन आपने जो दो चीजें यहाँ पर पूछी कि भाई हमको सिर्फ असेट्स की जानकारी चाहिए थी और खर्चे की जानकारी डोनेशंस की चाहिए थी, लेकिन आपके इस जजमेंट में आपने पूछे हुए जो प्रश्न है वो उसके ऊपर भी है, और उस ऊपर के प्रश्न में आपने ये भी पूछा है कि कॉन्स्टिट्यूशनली ये पब्लिक अथॉरिटी माननी चाहिए पार्टीज, क्योंकि उनकी निर्णय प्रक्रिया में किसी एमएलए एमपीज को डिस्क्वालीफाई करने का अधिकार है। इलेक्शन ऑफ रिप्रेजेंटेशन ऑफ पीपल्स एक्ट में कुछ प्रावधान है। इस प्रकार की अलग अलग प्रावधान के कारण उसके तहत राजकीय पार्टियां चलती है, और उसके कारण मेरे जैसे कार्यकर्ता के मन में एक प्रश्न आता है कि अनिल जी आपने जो पूछी हुई जानकारी सिर्फ वहां तक सीमित है कि आपको सभी पॉलिटिकल पार्टीज के इंटरनल वर्किंग की जानकारी चाहिए, और उसके कारण ये यहाँ पर कंफ्यूजन हो रहा है। अनिल जी एक बात आपको जाहिर करनी पड़ेगी और क्लियर करनी पड़ेगी सभी लोगों की जानकारी के लिए कि आपका मकसद किस लिए और कौन से एंगल से आपने ये पूछा है। क्या आपको इसके बारे में कुछ कानूनी कार्रवाई करनी है आगे जाके, या क्योंकि ये दायरा यहीं तक सीमित नहीं होता है, इसके बाद भी कोर्ट का दायरा शुरू होता है और शायद पॉलिटिकल पार्टीज कोर्ट में भी जा सकती है? क्या आपने ये प्रेडिक्ट किया है? हाँ, देखिए जब हमारी 1999 में PIL हुई थी
कि जो भी चुनाव लड़े उसको अपनी बैकग्राउंड, क्रिमिनल बैकग्राउंड, फाइनेंशियल बैकग्राउंड डिक्लेयर करनी पड़े, तब भी सारी पार्टियों ने उसका विरोध किया था। तब तो उन्होंने पार्लियामेंट में बिल भी पास किया था। फिर हम उसके बाद जब सुप्रीम कोर्ट में गए तब उन्होंने उस PIL का सारी पार्टियों ने उसका विरोध भी किया, लेकिन सुप्रीम कोर्ट ने फिर कहा कि नहीं नहीं ये जानकारी तुम्हें देनी है। तो ऐसा नहीं है कि राजनीतिक दल जो ये जानकारी दे रहे हैं अपनी स्वेच्छा से दे रहे हैं। अनिल जी, एक सेकंड रुकिए, एक सेकंड रुकिए। कि जानकारी ना दे, लेकिन सुप्रीम कोर्ट का ऑर्डर हुआ तब देने पड़े। अनिल जी, एक सेकंड रुकिए। यहाँ विद्या जी बैठी है, विद्या चौहान एनसीपी की स्पोक्स पर्सन है। विद्या जी, याच्यावर तुम्ही काय म्हणाल? आप कैसे पूछना चाहेंगे उनको कि वो कह रहे हैं अनिल जी की पार्टीज ने कहने की ये इंफॉर्मेशन देने के लिए इनकार कर दिया है, तो आपकी पार्टी का रवैया क्या था इसके बारे में? नहीं, इनकार कर दिया इसका मतलब मैं इनको ये पूछना चाहती हूँ कि ये जो जानकारी जानना चाहते हैं, जिस चीज के बारे में वो पूछना चाहते हैं, पर्टिकुलरली आपको जिसकी जानकारी चाहिए कि भाई पॉलिटिकल पार्टी से निधि या फंड कौन सा सोर्स से आता है या पॉलिटिकल पार्टी का खर्चा किस तरह से होता है, इसकी जानकारी हर एक पार्टी का जो यहाँ पर मुझे लगता है उसकी जानकारी हर एक पार्टी में होती है। तो वो ये करने में कोई दिक्कत नहीं है। नहीं तो हर्ज क्या है, यही तो हम पूछ रहे हैं कि ये हर्ज क्या है देने के लिए? लेकिन इसका वहाँ पर एक अनिल जी को जो मैंने प्रश्न पूछा, क्यों अनिल इनको जी क्यों उसका चाहिए? जवाब दे तो मुझे और स्पष्टता होगी। अनिल जी, आपको कुछ आपका मेरा ख्याल आपका सवाल ये कई जगह से आ रहा है कि अगर आपकी इंटरनल वर्किंग है तो उसकी जानकारी आप दे सकते हैं कि नहीं RTI में। मैं उसका जवाब दे रहा हूँ। देखिए, RTI के अंदर बहुत सारे प्रावधान हैं जिसके अंदर आप इंफॉर्मेशन का मना कर सकते हो। एक 81D एक उसके अंदर है जिसके अंदर बोलता है कि अगर आपका कोई ट्रेड सीक्रेट है, अगर आपकी कोई ऐसी इंफॉर्मेशन है जो आपकी कॉम्पिटिटिव पोजीशन है, तो आप उसको मना कर सकते हो। उसमें एक और प्रावधान है कि अगर आपके पास कोई ऐसी इंफॉर्मेशन है जो प्राइवेट जो पर्सनल इंफॉर्मेशन है, उसको मना कर सकते हो। एक और प्रावधान है उसके अंदर कि अगर किसी जानकारी के लिए आपको बहुत सारे रिसोर्सेज यूज करने पड़े तो उसको भी मना कर सकते हो। तो ऐसा नहीं है कि हर चीज की आपको सब चीज की जानकारी देनी ही है। और RTI ये भी डिफाइन करता है कि आपको वही इंफॉर्मेशन देनी है जो आपके पास में है। ये नहीं कहता कि आपको अलग से बनानी पड़ेगी या कुछ और करना पड़ेगा। अनिल जी, तो एक क्षण आपको रोकना चाहूंगा। यहाँ फॉर्मर चीफ इनकम टैक्स के इंफॉर्मेशन के कमिश्नर विजय जी कोवळेकर, जो स्वयं बहुत सीनियर जर्नलिस्ट है और सीनियर एडिटर भी हैं। विजय जी, तुम्ही एक सांगा की इन्कम टॅक्स मध्ये जशी कोणाची प्रायव्हेट माहिती, पर्सनल माहिती तिसऱ्या कुठल्या, अनिल जी आप लाईन पे रहिए, इन्कम टॅक्स मध्ये जशी तिसऱ्या व्यक्तीला कुठलीही माहिती देण्याची परवानगी नसते, ती अतिशय खासगी ठेवली जाते, तर तसं राजकीय पक्षांच्या बाबतीत कुठल्या माणसांनी जर विचारलं तर अशी माहिती देण्याकरता माहिती अधिकाराच्या प्रावधानामध्ये काय सोयी आहेत? नाही, त्याच्यामध्ये एक तरतूद अशी आहे की ही माहिती जरी खाजगी वाटली तरी इफ इट इज इन पब्लिक इंटरेस्ट देन इट कैन बी डिस्क्लोज्ड। तेव्हा प्राइवेट पॉलिटिकल पार्टीज की जो इन्फॉर्मेशन है इस तरह की, वो प्राइवेट कहीं नहीं जा सकती, इट इज अ पब्लिक इन्फॉर्मेशन, सो इट हैज टू बी डिस्क्लोज्ड। नाही, विजयजी, इन्कम टॅक्स मध्ये येणारी माहिती वेगळी आणि राजकीय पक्षांच्या इंटरनल फंडिंगचं ऍडजस्टमेंट किंवा त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं हे वेगळं। याच्यामध्ये तुम्ही अनिलजींनी मुद्दा जो उपस्थित केलाय त्याच्यामध्ये प्रावधान काय सांगतं, याच्याबद्दल काय म्हणाल? नाही, कलम 8 मध्ये अशा सवलती आहेत की कुठली माहिती तुम्ही नाकारू शकता, पण त्याच्यात परत हे आहे की इफ अनिल जी, आप सुन रहे हैं ना जो बता रहे हैं विजय जी? हाँ, मैं सुन रहा हूँ, लेकिन मुझे मराठी हाँ, ठीक है, हिंदी में बात कीजिए। इफ द पब्लिक इंफॉर्मेशन ऑफिसर इज सेटिस्फाइड that the disclosure of this information is in the public interest, then that information cannot be said private and cannot be denied. It has to be disclosed. Absolutely. So and political parties की जो information है वो private कहीं नहीं जा सकती. So it is in the public interest, so it has to be disclosed. एक सेकंड, इसके बारे में फिर से हम भाई जगताप जी के पास जाना चाहेंगे। अनिल जी, आप लाइन पे ही रहिए। भाई, हाँ जो मुद्दा याच्यामध्ये है, ये जो पॉइंट पे रेज किया है विजय जी ने कि जो भी कोई राजनीतिक पार्टियां जो पब्लिक डोमेन पे डालती है वो जैसे पब्लिक के लिए खुला रहता है, वैसे ही ये इंफॉर्मेशन खुली रहने में क्या हर्ज है? नहीं, ऐसा नहीं है। आप इस बात को समझ लीजिएगा, कोई भी कानून हम जब बनाते हैं तो ब्रॉडली उसकी जो ये है फ्रेम है, वो फ्रेम ये है कि उसे न्याय मिलना चाहिए, उसे न्याय होना चाहिए। ये जब बात हम करते हैं तो न्याय कोई भी ऑर्गेनाइजेशन हो, आज इतने ये बड़े जो पार्टीज है, चाहे बीजेपी हो, चाहे कांग्रेस हो, चाहे सपा बसपा हो या राष्ट्रवादी हो, जितनी भी पार्टी है इस देश में जो नेशनल पार्टीज है, मैं उनकी बात कर रहा हूं। एक बहुत बड़ी प्रक्रिया से ये गुजरते हैं, निकलते हैं। इस देश की विविधता को हम लोग समझने की कोशिश करें।
सवाल ये नहीं है कि आपसे क्या कुछ छुपाना है, सवाल ये है कि ये वर्किंग करते वक्त एज अ पार्टी, एक पार्टी की एक अपनी जो ये है सिस्टम है, उस सिस्टम को हम पब्लिक को डिस्क्लोज किस तरह से करें, किस हद तक करें, अनिल जी, किस तरह से नहीं, किस हद तक करें, इस बात के लिए कोई भी ये नहीं है, दोराय नहीं है या कोई भी सरोकार नहीं है हमें, कोई भी जो पब्लिक जानना चाहते हैं वहां तक ठीक है। एक जो एक थीन लाइन होती है कि हम यहां तक करें और यहां के आगे न करें, ये कौन डिफाइन करेगा? क्योंकि अभी तक ये देखा गया है, अनिल जी इस बात का जवाब दे भी सकते हैं, क्योंकि अभी तक अगर हमने देखा है कि जैसे आरटीआई का हम उदाहरण लेते हैं और उसको लेके हम बात कर रहे हैं और उसको लेके आगे चला रहे हैं। आरटीआई में बहुत सारी ऐसी बातें, इंफॉर्मेशन है जो पर्सनल लेवल की इंफॉर्मेशन है, वो भी पूछी जाती है, और वो बात जब नहीं दी जाती है तो उसके ऊपर ये होती है, टिका टिप्पणी होती है। ये सारी चीजें ना हो। अनिल जी, एक बात इसी मुद्दे को लेकर आपको पूछना है, आखिरी सवाल आपको पूछना है, वो ये है कि बहुत सारी पेपर्स में, मीडिया में ये छप के आया है कि आपने क्या मांग की है, वर्डिक्ट क्या आया है, और इसके बाद भी जो कुछ होगा वो हो सकता है लीगली, कानूनी तौर पर। आप एक बात ये बताएं कि इसकी ये जानकारी की इंफॉर्मेशन अगर आपको देने के लिए आपकी चाहत है, आपकी इच्छा है, तो इससे कुछ पार्टियों की इंटरनल वर्किंग सिस्टम पे गहरा असर पड़ सकता है, इसीलिए आपके इंटेंशन पे भी शक किया जा रहा है बहुत सारी लोगों की तरफ से। इसके बारे में आप क्या कहेंगे? नहीं, देखिए, इंटेंशन पे तो शक कर लें, उसमें कोई प्रॉब्लम नहीं है, क्योंकि हम तो चाहते हैं कि राजनीतिक दलों में और ट्रांसपेरेंसी आए और राजनीतिक दलों में अकाउंटेबिलिटी आए। तो अगर किसी को इस बात का शक है कि हम ट्रांसपेरेंसी के लिए काम कर रहे हैं, तो उसी के लिए हम काम कर भी रहे हैं। दूसरी बात, जैसा मैंने कहा कि फाइनेंशियल जो ट्रांसपेरेंसी है वो तो होनी ही है, वो तो हर चीज उनको पब्लिक में देनी है, लेकिन जहां तक बात हुई स्ट्रेटेजी की, कि स्ट्रेटेजी हम डिस्क्लोज नहीं करना चाहते, उसमें ऑलरेडी प्रावधान है आरटीआई एक्ट में कि आपकी जो कम्पिटिटिव पोजीशन है। ठीक है, ठीक है अनिल जी, अनिल जी आपने क्लैरिफाइंग दैट, ठीक है, ओके अनिल जी, जो भी आपने अपने मुद्दे बताए हैं वो उसी बात पे बहस हम करेंगे। आपने इसमें शामिल होकर हमें बहुत मदद की, इसलिए बहुत बहुत धन्यवाद। चर्चा में आप शामिल हुए इसलिए धन्यवाद। खूप सारे मुद्दे इथे उपस्थित झालेले आहेत। राजकीय पक्षांच्या कामकाजामध्ये पारदर्शकता कशी यावी किंवा त्याच्यामध्ये कुठले मुद्दे असावे त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत, पण त्याच्या आधी आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती। मिस्टर टॅल्कम पावडर लावा आणि राहा फ्रेश। एवढी पावडर? अरे फ्रेश राहण्यासाठी एवढी पावडर लागणारच ना? चकित झालात मिस्टर, सादर आहे नवीन टाईड टॅल्कम फ्रेशनेस। कपडे फ्रेश तर तुम्ही फ्रेश। नमस्कार, महाचर्चेमध्ये परत एकदा आपलं स्वागत। आपण बोलतो आहोत राजकीय पक्ष माहिती अधिकाराच्या कक्षेत। पुन्हा एकदा मला प्रश्न विचारायचा आहे माजी मुख्य माहिती आयुक्त विजय कोवळेकर यांना, ज्येष्ठ पत्रकार। विजयजी, आपण ही चर्चा आता केलीत अनिल बैरवाल यांच्याबरोबर, त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की पक्षांच्या स्ट्रॅटेजीज, त्यांचं विचार विनिमय आणि त्यांच्या ज्या काही बैठका होतात या सगळ्याची माहिती सामान्य नागरिकांना मिळाली पाहिजे। एक पत्रकार म्हणून तुम्ही मला सांगा, कुठला पक्षाचा नेता आपल्या स्ट्रॅटेजीज, आपल्या राजकीय मूव अशा आउट करेल, अनाउन्स करेल किंवा माहिती अधिकाराला पत्राला उत्तर देऊन आम्ही यापुढे ही रणनीती आखणार आहोत असं सांगेल? आपलं काय म्हणणं आहे पत्रकार म्हणून सांगा। अनिल बैरवालनी तसं म्हटलं नाही, त्यांनी असं म्हटलं की कलम 8 खाली आपली जर स्पर्धात्मक परिस्थिती असेल किंवा ही माहिती जाहीर करण्यानं आपल्यावरती विशेष स्वरूपाचा परिणाम होणार असेल अशी शंका असेल तर ती माहिती तुम्ही देऊ नये, द्यायला तुम्हाला न नाकारायला अधिकार आहे, अशी कलम 8 मध्ये तरतूद आहे। त्याच्यामध्ये एक मुद्दा विजयजी असा येतो आहे की आता, हा बोला, एक मिनिट, आपण मला असं वाटतं, मलाही बोलायचं, विनम्रतेने मला सांगावं असं वाटतं की जे बैरवाल साहेब म्हणाले किंवा आपण कोळेकर साहेब म्हणताय, ह्याच्यानंतरची पुढची स्टेप ही आहे की त्यावेळेचा तो जो ऑफिसर आहे ना, तो पब्लिक इंटरेस्ट ठरवणार आहे। अगदी जी आम्ही कलम 8 खाली जे आम्ही थांबवू किंवा जे थांबवणं आवश्यक आहे, अगदी त्याच्यावरचा निर्णय तिथला अधिकारी सांगणार की नाही, हे पब्लिक इंटरेस्ट मध्ये आहे, त्यामुळे ते द्यावं लागेल। एक दुसरा, आरटीआयचा बेसिक प्रिन्सिपलच आहे की इन्फॉर्म सिटीजन्स निर्माण करणे। मग ते इन्फॉर्म सिटीजन्स कुठल्या हद्दीपर्यंत, माझ्या घरापर्यंत, घरातल्या आतल्या बेडरूम पर्यंत, बेडरूमच्या आतल्या कपाटापर्यंत, ह्याच्याबद्दल सिक्रेसीचा कलम 8 असला तरी त्याचे अधिकार आणि त्याची चावी तिथल्या अधिकाऱ्याकडे आहे, त्यामुळे हे काही योग्य आहे असं आमचं बिलकुल मत आहे। माझं मत मी थोडा गैरसमज आहे। एक मिनिट, तुम्हाला ते एकत्र जबाब द्यायला फार चांगलं होईल, कारण आपण त्या जागेवर बसलेले आहात, पत्रकार आहात, त्यामुळे तुमचं बहुआयामी असं तुमचं व्यक्तिमत्व आहे। एखादी गोष्ट लपवावी हा विषय नाही, कुठपर्यंत सांगावी हा विषय आहे। आणि हा सांगत असताना
हे सगळ्यांना अगदी आपल्या कुटुंबापासून देशाच्या कुटुंबापर्यंत हे लागू पडतं सगळ्यांना. याच्यामध्ये म्हणून म्हटलं मी जी ती थीन लाईन आहे, आपणच सुरुवातीला म्हणालात की त्यांचा एक अधिकारी नियुक्त करावा लागतो, त्यांचा एक अधिकारी या बाबतीमध्ये हे करेल. आता व्यक्ती तितक्या प्रकृती आपण लक्षात ठेवा, आतापर्यंत आरटीआयचा उपयोग खरोखरच झालेला आहे, परंतु दुरुपयोग सुद्धा झालाय. ही गोष्ट तुम्हाला आणि आम्हाला नाकारता येत नाही. आणि म्हणून ह्या गोष्टीची चिंता आहेच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते पब्लिक डोमेन आपण पब्लिक प्राधिकरण म्हणतोय किंवा सार्वजनिक प्राधिकरण म्हणतोय, तो एक जो टेक्निकल मुद्दा आहे तो आहेच, जो सगळ्यांनीच त्याच्यावर विजयराव, आपण थोडक्यात चर्चा होणं आवश्यक आहे. वेळ कमी आपल्याकडे. विजयरावांना नाही, याच्यात दोन गोष्टी आहेत. ठरवण्याचा अधिकार जनमाहिती अधिकाऱ्याला आहे, पण जनमाहिती अधिकारी हा राजकीय पक्षांनीच नेमायचा आहे. ऐका, आपला अधिकारी नाही, आयोगाच्या निर्णयामध्ये 6 आठवड्यामध्ये तुम्ही माहिती अधिकारी नेमा, मग माहिती अधिकारी आणि अपिलीय प्राधिकारी नेमा असं आहे. म्हणजे जे अधिकारी असणार आहेत ते बाहेरचे कोणी असणार नाहीयेत, ते तुमच्या पक्षातलेच असणार आहेत, तुम्हीच नेमायचे आहेत ते. त्याच्यावर काय, त्याच्यानंतर कमिशनच आहे. मग तेच, आणि कमिशनकडे गेल्यानंतर कमिशन तो निर्णय घेऊ शकतो, तिथं तुम्ही डिफेंड करू शकता, तुमचा बचाव करू शकता. हे 100% बरोबर आहे की माहितीच्या अधिकाराचा दुरुपयोग झालेला नाही असं मी म्हणू शकत नाही. झालेला आहे, होतोही. याच्यात असाही धोका आहे की दुसऱ्या पक्षाची माहिती सगळी काढण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करत आहे. विद्यार्थी या मुद्द्यावर एक आपल्याकडे येतो मी. विद्यार्थी, मला एक सांगा की विजयरावचा मुद्दा म्हणतात की पहिला अधिकारी हा तुमच्या पक्षानेच नेमायचा आहे. जसं कुठल्याही गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये तुमचा अधिकारीच तो ठरवणार आहे. नाही, बरोबर आहे, पण तुमचं मत काय याच्यावर? तुमच्या पक्षाला अधिकारी आमचा तर नेमला जाईल सांगेल, परंतु मला या ठिकाणी प्राथमिक मुद्दा असा मांडायचा आहे की राजकीय पक्षांचे जे काही मीटिंग असतील किंवा आणखी असेल, स्ट्रॅटेजी असेल, सगळं असेल, ह्या मीटिंग मध्ये सुद्धा मीडिया सगळी ठिकाणी असतो ना. राजकीय पक्षांचं गुपित असं काहीच नसतं, सगळं जगजाहीरच असतं. असं म्हणू नका, तुमच्या शेजारी ज्येष्ठ संपादक बसले, मीडिया पुढे जेवढं तुम्हाला दाखवायचं असतं तेवढंच तुम्ही आणता, बाकीचं आणत नाही. मला हे म्हणायचंय की असं काही लपून दडवून ठेवण्यासारखं नाहीये. पारदर्शकतेचा बद्दल जर बोलायचं असेल की राजकीय पक्षांकडनं पैसा कुठून येतो, त्यांचा खर्च कसा आहे, त्याच्याविषयी त्यांनी, माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी आता जे इथे आपण ऐकलं चर्चेमध्ये, ते त्यांनी तेच सांगितलं की ते आम्हाला अधिकारी माहिती पाहिजे. ती माहिती प्रत्येक राजकीय पक्ष आपला दरवर्षी देतोच आहे. आणि जर त्यापेक्षाही काही माहिती असेल तर तुम्ही जसं म्हणता तसं प्रत्येक राजकीय पक्षाचा ती माहिती देईलच. हे झालं तुमचं मत. मगाशी भाईंचं मत ऐकलं आपण. विजयराव, तुमच्याकडे जायच्या आधी आपण एक थोडंसं, हे राजकीय पक्षाचे सगळे नेते सांगतात ते कुठे त्याचं लिमिट असावं, काय असावं, हे सगळं ठीक आहे. सर्वसामान्य जनतेला याच्याबद्दल काय वाटतं हा निर्णय आल्यानंतर? यांच्या काही प्रतिक्रिया दूरदर्शननी टिपलेल्या आहेत, त्या बघू आणि मग आपलं परसेप्शन आणि सर्वसामान्यांचं परसेप्शन यात किती अंतर आहे हे या प्रतिक्रिया बघितल्यानंतर आपल्याला कळेल. बरोबर, उलट करू आपण. आपलं म्हणणं त्यांचं परसेप्शन, त्यांचं म्हणणं ऐकू आपण. चला. देश को, जनता को मालूम होना चाहिए कि ये पैसा, ये पार्टियां कहां से ला रही हैं, और जो हथकंडे अपनाते हैं चुनाव में वो बंद होने चाहिए. इस तरह से जो आयोग नेताओं पर ये मामला कसा है, ये सही है. आपल्या नेत्यांवर आपण विश्वास ठेवून त्यांना जेव्हा आपण निवडून देतो आणि ते कामं करायला सुरुवात करतात आणि नंतर असं परिस्थिती होते की जेव्हा आपण त्यांच्याकडे काहीतरी बोलतो, त्यांच्या कामामधली पारदर्शकता तेव्हा आपल्याला तेवढं दिसत नाही. तर त्याचा प्रश्नच उद्भवणार नाही जर हा आरटीआय सगळ्यांना लागू झाला तर. आणि जर कारभार स्वच्छ असेल तर त्यांना कोणी घाबरायला नको, मला असं वाटतं. हा जर आरटीआयवर कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध घातला किंवा राजकीय पक्षांना त्या आरटीआयच्या कायद्याच्या बाहेर घेतलं, तर याचा अर्थ असा आहे की राजकीय पक्ष जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांचे काले पैसे उघडीस येणार, म्हणून ते त्याला विरोध करत आहेत आणि त्याला पारदर्शिता ठेवण्यास नकार देत आहेत, असं माझं मत आहे. माहिती आयोगाने जो निर्णय घेतलेला आहे की सर्व राजकीय पक्षांना सुद्धा माहिती अधिकाराचा नियम लागू व्हायला पाहिजे. आणि मी तर प्रथमतः माहिती आयोगाचं या ठिकाणी स्वागत करतो आपल्या माध्यमातून की त्यांनी सर्व राजकीय पक्षांना माहिती अधिकाराच्या अंतर्गत सर्वसामान्य माणसाला माहिती मिळायला पाहिजे बद्दल त्यांनी जो हा नियम काढलेला आहे त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. जो आरटीआई के बारे में ये जो न्यूज़ छपी है कि पॉलिटिकल पार्टियां भी आरटीआई में आना चाहिए, जनता दल सेकुलर उसका स्वागत करता है. हम तो कई वर्षों से चाह रहे हैं ये जो गवर्नमेंट की एड मिल रही है वो कांग्रेस, बीजेपी
इन लोगों को मिल रही है और ये पैसा चुनाव में काले धन के हिसाब से लोग वापरते हैं और आम जो कार्यकर्ता है वो चुन के नहीं आता है। वो बेचारा गरीब कभी चुन के नहीं आता, जो पैसा देता है वो चुन के आता है। आरटीआई आने से क्या होगा कि गरीब जो है कार्यकर्ता जो हमेशा से काम कर रहा है वो चुन के आ जाएगा। आपण बघितलं तर सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया भाई आता त्यांचं परसेप्शन आणि आपली प्रतिक्रिया नाही, त्यांची प्रतिक्रिया आणि आपलं परसेप्शन. नाही, आता याच्यावर माझी प्रतिक्रिया मी सांगतो. त्यांचं परसेप्शन आहे. त्याचं कारण असं, एकंदरीत सगळ्यांच्या याची जर आपण गाभा बघितला तर पैसा, पॉलिटिकल पार्टीने येणारा पैसा येतो कुठून आणि जातो कुठे हा मूळ प्रश्न आहे. आता हे लक्षात घ्या, 10-15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी हे सगळं नव्हतं माहीत. आज ते माहीत व्हायला लागलंय. आज ते माहीत होत असताना त्याच्यावर अधिक सुस्पष्टता येते, पारदर्शपणा येतोय. ही गोष्ट मी मान्य करेन की समजा एखाद्या बाबतीमध्ये एखाद्या पक्षाला समजा अमुक अमुक रक्कम आली, ती कुठून आली, कशी आली, हे डिस्क्लोज आता करावंच लागतं. तिथून दूर जाता येत नाही. ते डिस्क्लोज खरं होतं भाई. नाही, आता हे बघा, आता ह्या प्रत्येक प्रश्नाला अलग अलग पैलू आहेत. हे असं आहे की जेव्हा मी म्हटलं की हे असं होतं तर त्याला ते का होतं किंवा का होत नाही हा प्रश्न येणार. आणि लोकशाहीचं वैभव आहे, ते हे असायलाच हवं, असाच ते डिबेट व्हायला हवं. एकंदरीत सर्वसामान्य जनतेला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आणि हे जे सर्वसामान्य जनता आहे तेच कार्यकर्ता आहेत पक्षांचे, कोणतरी काय आकाशातनं पडलेले लोक नाहीये. वेळ कमी आहे, मला पुढच्या मुद्द्याकडे जायचं. आपल्याला आणखी 3 मुद्द्यांवर माहिती घ्यायची. मला आता आपल्या सगळ्यांनाच एक प्रश्न विचारायचा आहे. सगळ्यात पहिला प्रश्न मला सत्तारूढ पार्टीचे 2 स्पोक्सपर्सन जे आहेत, काँग्रेस आणि एनसीपी, या 2 स्पोक्सपर्सनना एक प्रश्न विचारायचा आहे. आता गेले काही दिवस मीडियामध्ये अशा बातम्या येत आहेत की आरटीआय खाली मागितलेली माहिती कोर्टामध्ये पुरावा म्हणून वापरण्यावर निर्बंध आणण्याकरता काही वेगळे क्लॉजेस इंट्रोड्यूस करण्याचे किंवा तशा प्रकारची ऑर्डर आणण्याचे प्रयत्न चालू आहेत. हे कितपत खरंय? भाई जगताप काय सांगाल थोडक्यात? एक गोष्ट असं सांगतो, विजय आपल्याकडे येतो. मी असं सांगतो की समजा सगळ्या पॉलिटिकल पार्टीने हा प्रयत्न केला, जो अनिलजीने पण सांगितला. मागच्या वेळेला अशा प्रकारे जेव्हा हा प्रयत्न झाला की हे डिस्क्लोजर नको म्हणून, तेव्हा सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू केलं. त्यामुळे असं काही समजण्याचं कारण नाही की पार्टी सत्ताधारी पार्टी असोत किंवा कोणी पार्टी असोत, आपण एक पॉलिटिकल आपली सिस्टम आहे त्याचा बोलतोय. आणि म्हणून असं जरी उद्या समजा एखादी गोष्टी अमेंडमेंट झाली आणि त्याच्या विरोधात सुद्धा कोण जरी गेलं तर त्याच्यावर आपल्याकडे आपल्या देशातलं सर्वोच्च जे आपण न्याय व्यवस्था आहे ती आहे. पण मला इथे मुद्दाम सांगावंसं वाटेल की ज्या वेळेला एक मी जे म्हणतो ते की किती माहिती असावी आणि कुठची माहिती नसावी, याला निर्बंध असायला पाहिजे. एक सरळ आणि थेट प्रश्न, भारतीय जनता पार्टीकडनं जे हल्ले काही दिवसात आपल्या पक्षावर झाले त्याच्यामध्ये माहिती अधिकाराच्या खालीच काढले गेलेले जे काही मुद्दे होते, जलसंपदा खात्याबद्दलचे असतील किंवा पीडब्ल्यूडी खात्याबद्दलचे असतील, यामुळे ते मुद्दे माहिती अधिकारातले कोर्टात वापरले गेले, कोर्टात त्या केसेस दाखल झालेले आहेत. याच्यामुळे असे काही निर्बंध आणण्याचा आपल्या सरकारचा विचार आहे का? दिसतोय का तो? सरकारचा विचार काय आहे ते मी काय सांगू शकतो. आपल्या पक्षाची भूमिका काय आहे मी कसं काय सांगू शकतो. आपल्या पक्षाची भूमिका, मला असं वाटतं सूडबुद्धीने काही वेळेस काही पक्षाचे नेते एकमेकांवरती कुरघोडी करण्याच्यासाठी या माहिती अधिकाराचा वापर करतात आणि एखाद्या नेत्याला ह्या सगळ्या जाळ्यामध्ये अडकवून ठेवायचं आणि मग त्याला त्याचं काम करू द्यायचं नाही किंवा त्याला हैराण करायचं, वापरत आहेत आणि ती अत्यंत चुकीची आहे आणि त्याला सुद्धा कुठेतरी नियंत्रणात ठेवणं आवश्यक आहे. याला उत्तर द्या. आपल्या पक्षाच्या नेत्यांनी, मला असं वाटतं 2 गोष्टी यातल्या स्पष्ट आहेत. एक तर आरटीआय मध्ये आलेली माहिती ही पुरावा म्हणून वापरण्याला काही हरकत नाही, अशा पद्धतीचं भाजपचं मत आहे. मग ती एकाने दुसऱ्याबद्दल वापरू दे किंवा दुसऱ्याने तिसऱ्याबद्दल. त्यामुळे भाजपच्या काही लोकांनी जर आरटीआय मधनं माहिती काढली असेल आणि ती जर सरकारच्या विरोधात वापरली असेल तर चूक नाही. सीएजीने सुद्धा केलेलं काम चूक नाही. पण मुद्दा आजचा आहे की राजकीय पक्ष हे पब्लिक ऑथॉरिटी आहेत का? ते 2H खाली बसतात का? 2H खाली बसण्यासाठी डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट फायनान्स हे मानायचं का? मग माझा प्रश्न कोळेकर सरांना क्लिअर कट आहे की या देशामध्ये आपल्याला पहिल्यापासून आतापर्यंत, गरीबापासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांना आपण गॅसची सबसिडी दिली, विमानाच्या तिकिटांवर वर्षानुवर्ष सबसिड्या दिल्या. हे इनडायरेक्ट आणि डायरेक्ट फायनान्शियल मदतच झाली. म्हणून सरकारच्या ह्या डायरेक्ट इनडायरेक्ट फायनान्स मदतीमुळे या देशातल्या सगळ्या नागरिकांना पब्लिक ऑथॉरिटीमध्ये तुम्ही आणणार का? हाच तो प्रश्न आहे जो आता विचारलेला आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आपण विजयजींकडनं घेणार आहोत की सबसिडीचा नेमका अर्थ काय, राजकीय पक्षांच्या सार्वजनिक प्राधिकरणाच्या व्याख्येचा नेमका अर्थ कसा लावायचा, हा प्रश्न विजय कोळेकरांना आपण विचारणार आहोत. पण त्याच्या आधी आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती.
नमस्कार. महाचर्चेमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. राजकीय पक्ष माहिती अधिकाराच्या कक्षेत यावेत का आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या अनेक मुद्द्यांवर आपण चर्चा करतो आहोत. विजय कोळेकरांकडे आपण जाऊया. जे मुद्दे आता रेज झालेले आहेत त्याच्यामध्ये निर्बंध आणि त्याच्या लिमिट्स कुठपर्यंत असाव्यात याच्यावर आता बोलणं चाललेलं होतं. आपलं मत काय थोडक्यात? नाही, एक तर मदतीमध्ये प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष अर्थसहाय्य असा नुसता शब्द नाही आहे. भरीव किंवा भरघोस सबस्टॅन्शियल असा शब्द आहे. आणि सबस्टॅन्शियल म्हणजे त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या किती प्रमाणात याच्यावरती ठरेल. गॅसवरची सबसिडी ही त्या माणसाच्या सबंध आयुष्यातल्या उत्पन्नाच्या किंवा मासिक उत्पन्नाच्या तुलनेमध्ये किती आहे याच्यावरती अवलंबून आहे. पण तो भाग सोडू, मुख्यतः जो राजकीय प्राधिकरणाचा विषय आहे, माझ्या मते आणखीन महत्वाचा विषय असा आहे की पहिली गोष्ट म्हणजे माहितीची व्याख्या अशी आहे, जे कागदोपत्री असेल ते किंवा तुमच्याकडे असेल ते. इथल्या सर्व राजकीय नेत्यांनी सांगावं की कुठल्या राजकीय पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकांची कागदोपत्री नोंद होते, त्यात काय घडलं याची. त्यामुळे ती माहिती लोकांना मिळणारच नाही. एक. दुसरं, किती आर्थिक व्यवहारांची नोंद कागदोपत्री असते जी इन्कम टॅक्सकडे किंवा अन्यकडे सादर केली जाते, त्यामुळे तीही मिळण्याची शक्यता नाही. तिसरा महत्वाचा मुद्दा मी वेळेअभावी थोडक्यात सांगतो की समजा राजकीय पक्षांनी हा निर्णय मानला नाही, पाळला नाही, तर केंद्रीय किंवा कुठलाही माहिती आयोग काहीही करू शकत नाही. आशिषजी, आपलं काय म्हणणं आहे? कारवाई करण्याचे अधिकार त्यांना नाही. वेळ कमी आहे. दोन गोष्टी मी एकदम थोडक्यात सांगेन. पहिला मुद्दा, प्रत्येक म्हणजे किमान भारतीय जनता पक्षाचं मी सांगू शकतो, कुठल्याही राजकीय पक्षाच्या इंटरनल बैठकीतला होणारा समारोप, भाषण, अध्यक्षीय भाषण, स्ट्रॅटर्जीज, ह्या सगळ्या पक्षाच्या, आमच्या पक्षाच्या तरी रेकॉर्डिंग बैठका नाही, नाही सांगतो, जाहीर समारंभ नाही, बैठका म्हणतो, बैठकांचंच म्हणतो मी. आता आमची राष्ट्रीय कार्यकारिणी चालू गोव्याला, त्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आमच्या काही स्ट्रॅटर्जीवर चर्चा होणार. आम्ही ती आमच्या इंटरनल रेकॉर्डिंग करतो आणि रेकॉर्डिंग आहेत म्हणून त्या दिल्या गेल्यात पाहिजेत का? त्याला आमचा विरोध आहे. दुसरा मुद्दा, ह्या गोष्टीमध्ये क्लिअर कट, जर तुम्ही पब्लिक ऑथॉरिटी आम्हाला मानणार असाल तर उद्या प्रशासकही नेमाल. एक्झॅक्टली. उद्या कोणीतरी आणून पब्लिक ऑथॉरिटी सेल्फ आणि डिस्ट्रीब्युट आणि रिलेटिव्ह टर्म्स मध्ये फायनान्शियल हेल्प, ह्याची रिलेटिव्ह टर्म एवढी मोठी आहे की प्रत्येक पक्षाला आणि प्रत्येक संघटनेला वेगवेगळी लागेल. उद्या फार्मर्स असोसिएशन्सला तुम्ही सबसिड्या दिल्या, त्याची टोटल जर फार्मर असोसिएशनच्या तुलनेत 20% झाली म्हणून शेतकऱ्यांच्या संघटनेवर प्रशासक नेमाल. आशिषजी, आपला मुद्दा लक्षात आला. भाई आपल्याकडे येतो परत. त्याच्या आधी आपण काही राजकीय आणि मान्यवर व्यक्तींच्या प्रतिक्रिया आपण ध्वनिचित्रमुद्रित केल्यात, त्या बघून चर्चा पुढे चालू ठेवूया. लोकशाही प्रणालीमध्ये निवडणुकांचं नियंत्रण करण्यासाठी निवडणूक आयोग या देशात एक संस्था म्हणून स्वतंत्ररित्या काम करणारा आहे. त्याचप्रमाणे सर्व संस्थांची आर्थिक उलाढाल बघण्यासाठी देशाचं आयकर विभागही काम करत असतो. तसं बघायला गेलं तर सर्वच राजकीय पक्षांना आपल्या पक्षाची मान्यता कायम टिकण्यासाठी आपले सगळे व्यवहार हे निवडणूक आयोगाला जमा खर्चाच्या कागदपत्रांसह दरवर्षी सादर करायला लागतात. ते ऑडिट झालेले सुद्धा असतात. त्याचप्रमाणे आम्हाला म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाला ज्या पद्धतीने निधी मिळतो आणि आम्ही त्याचा विनियोग करतो त्याचा एक दाखला आम्हाला इन्कम टॅक्स अथॉरिटीकडे सुद्धा द्यायला लागतो. म्हणजे दोन सर्वोच्च संस्थांचं नियंत्रण ह्याच्यावर असताना जर कोणाला माहिती हवी असेल एखाद्या राजकीय पक्षाच्या आर्थिक उलाढालीची तर हे दोन स्तोत्र उपलब्ध आहेत. सर्व यंत्रणांमध्ये एक प्रकारची जी संतुलन असण्याची आवश्यकता असते अशा प्रकारची आणखीन एक यंत्रणा निर्माण करून निश्चित काय साध्य होणार. राजकीय पक्षांच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे जे 6 राजकीय पक्ष आहेत त्यांच्याबद्दल काही नागरिकांनी माहिती मागवली होती, ती त्यांना दिली नाही, म्हणून त्यांच्यापुरता हा निर्णय आहे. आपण एखाद्या राजकीय पक्षात सामील होतो, तो स्वेच्छेने सामील होतो. आपल्याला कोणी बोलवत नाही किंवा आपल्याला कोणी कंपल्शन करत नाही की आपण या पक्षाचे मेंबर व्हा, अशा तऱ्हेचं नाही. म्हणजे राजकीय पक्ष ही सुद्धा एक स्वयंसेवी संघटनाच आहे. त्यामुळं जे शासकीय विभागांना किंवा शासकीय संस्था संघटनांना जे लागू आहे ते अशा प्रकारच्या स्वयंसेवी संस्थांना लागू करायचं असेल तर सर्व स्वयंसेवी संस्था त्यात आल्या पाहिजेत. मात्र NGOज या नावानं ओळखल्या जाणाऱ्या ज्या स्वयंसेवी संस्था आहेत
त्यांना हा कायदा लागू नाही असं सांगायचं आणि राजकीय पक्ष ही एक प्रकारची स्वयंसेवी संघटना असताना त्याला हे लागू करणं, यातला विरोधाभास मुख्य माहिती अधिकाऱ्यांना जरी समजला नसला तरी लोकांना समजेल याबद्दल आमची खात्री आहे. राजकीय पक्षांची कार्यपद्धती पारदर्शी असावी याबद्दल आम्ही सहमत आहोत. आम्हाला माहितीच्या अधिकाराच्या कक्षेत आणल्याबद्दल आमची काही फार मोठी तक्रार नाही. व्यक्तिशः मला असं वाटतं की राजकीय पक्षांना या माहितीच्या अधिकाराच्या कक्षेत आणण्याचं पवित्रा घेणारे माहिती आयुक्त हे काहीतरी पॉप्युलिस्ट पाऊल तर उचलत नाही आहेत ना. कारण राष्ट्रीय सल्लागार परिषद जी संपूर्णपणे सरकारच्या पैशावर चालते, जी संपूर्णपणे सरकारचा पैसा खर्च करते, त्या परिषदेचं कामकाज कसं चालतं, त्या परिषदेला सरकार कोणत्या मार्गाने किती पैसा देतं आणि तो पैसा कशावर खर्च करतो, ह्याचं उत्तर माहितीचा अधिकाराच्या अंतर्गत द्यायची गरज ही या आयुक्तांना वाटत नाही. ते त्याला मात्र नकार देतात. सर्व देशातल्या नागरिकांचे आयकराची विवरणपत्र ही संपूर्ण जगासाठी खुली असताना काही विशिष्ट व्यक्तींची आयकराची विवरणपत्र मात्र ही सुरक्षेच्या कारणास्तव देता येणार नाहीत म्हणून सांगतात. अशा वेळेला याच माहितीच्या अधिकाराच्या आयुक्तांनी राजकीय पक्षांबद्दल ही भूमिका घेणं हे चमत्कारिक आहे. आपण जो विषय आपण अशी जी म्हणाले त्याचं थोडंसं पुढचं सांगतो. आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सातत्याने गेली 2-3 वर्ष नैसर्गिक आपत्ती आहे, पाऊस नाहीये. आपण शेतकऱ्यांना पॅकेज दिलं. आता जर त्याचं जर उद्या त्याच्या त्या पर्सेंटेजने त्या गणितामध्ये जर उद्या करायला लागलं तर मला असं वाटतं की ह्याची प्रॅक्टिकॅलिटी बघून बरोबर. मुद्दा हा मगाशी झालेला आहे. आपण थोडा पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. मला आशिषजींना विचारायचं, मगाशी आपण जो मुद्दा मांडला होता की एखाद्या लिमिटच्या पलीकडे जर जात असेल तर तो त्याची पारदर्शकता राजकीय पक्षांना टिकून धरण्याकरता मदत होणार आहे का नक्की विरोधाभास आहे. मला एक आपल्याला विचारायचं आहे की आपले जे निर्णय आपण रेकॉर्ड करतो असं म्हणालात, विजयराव त्याच्यावर असं म्हणाले की जे तुम्ही कागदावर घ्याल, ज्याचे मिनिट्स कराल, असेच फक्त निर्णय आपल्याला सांगणं बंधनकारक आहे. राजकीय पक्षांची याच्याबद्दलची भूमिका याच्या पुढे जर बदलली की आम्ही काही रेकॉर्डवरच ठेवणार नाही तर काय होईल मला सांगा. नाही, अडचणीची परिस्थिती होईल ना. आज आपण एक लक्षात घ्या, प्रत्येक राजकीय पक्ष आज जे स्ट्रॅटेजिकली भूमिका बनवतो, आज समजा उदाहरणादाखल आम्ही 2 मुद्दे घेऊन येणाऱ्या लोकसभेला जायचं ठरवलं आणि तसा एक रिझॉल्युशन आम्ही केलं. उद्या परिस्थिती बदलल्यावर आम्ही ते 2 सोडले. उद्या आरटीआय खाली माहिती मागून तुम्ही म्हणाले 2 मध्ये तुम्ही सेटलमेंट केलीत म्हणून, असं कोणी काही म्हणू शकतो. विजयराव, त्यामुळे आपल्याला काय वाटतं, मगाशी आपला मुद्दा अर्धवट राहिला होता, काय वाटतं आपल्याला याच्यावर? नाही, माझा मुद्दा वेगळा आहे की या प्रकारची चर्चा होऊ शकणार नाही. कारण जे कुठले मुद्दे पुढच्या परिणामासाठी द्यायचे की नाही हा तुमचा पूर्ण सर्वस्वी तुमचा निर्णय असणार आहे. मान देऊन नाही, पुढचा निर्णय तुमचा असणार आहे की ही माहिती द्यायची की नाही. तुम्ही असं म्हणू शकता की आमच्या धोरणावरती परिणाम करणारा हा विषय, त्यामुळे देणार नाही. पण त्याहीपेक्षा माझा पुढचा मुद्दा असा आहे की केंद्रीय माहिती आयोगाचा उद्देश चांगला आहे, त्यांनी दिला निर्णय, पण तो निर्णय अंमलात येण्याची शक्यता मला वाटत नाही. कारण व्यवहार्यता, भाई म्हणाले ते अगदी बरोबर आहे की व्यावहारिक दृष्ट्या तो अंमलात आणणं ही अत्यंत गुंतागुंतीची, नवे प्रश्न निर्माण करणारी गोष्ट आहे. आणि दुसरं, जर राजकीय पक्षांनी हा निर्णय अंमलात आणला नाही तर राजकीय पक्षांवर किंवा कुठल्याही संस्थेवर कारवाई करण्याचे अधिकार माहिती आयोगाला नाहीत. पण याच्यावर पुढे न्यायालयीन प्रक्रिया सुरू होऊ शकते का? न्यायालयीन प्रक्रिया सुरू होऊ शकते, होऊ शकते ना. सर्वोच्च न्यायालयात जर कोणी याचं ठरवलं याच्यावर जाऊ शकतात ना. आणि त्याचा वापर होतो. असे झाले न्यायालय सुमोटो करू शकतात. अगदी आज आलेल्या माहितीवर सुमोटो ते करू शकतात. राजकीय पक्ष याच्यात सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात. किंबहुना त्यांनी गेलं पाहिजे असंही मला वाटतं. कारण त्यामुळे एकदा स्वच्छता तरी होईल की निर्णयाची काय नेमकी बाजू आहे आणि काय शहानिशा करायला पाहिजे ती स्पष्ट जो माधवराव भंडारी म्हणाले, जो कदाचित मोठ्या चर्चेचा विषय, जो ह्या चर्चेचा नसेल, पण आपल्या एकंदरीत सगळ्या व्यवस्थांवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम गेल्या काही वर्षांपासून सातत्याने 8-10 वर्षापासून चालू आहे. आणि त्यामध्ये असलेल्या लोकांबद्दलचा आदरपूर्वक उल्लेख करायचा सोडला तरी अशा पद्धतीने मग ते इलेक्शन रिफॉर्म्स असतील, ती फायनान्शियल मॅनेजमेंट असेल, राजकीय पक्षांची मॅनेजमेंट असेल, सरकारी धोरणं असतील, ह्या सगळ्यांवर हळूहळू का होईना ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम मधून प्रश्नचिन्ह निर्माण करायचे आणि एका अर्थाने जगभरातल्या मोठ्या लोकशाहीला एका अर्थाने आरोपीच्या पिंजऱ्याच्या दिशेने न्यायचं असं परसेप्शन करण्याची भीती वाटते. आपल्याला काय वाटतं याच्यामध्ये कुठेतरी कॉन्फ्लिक्ट ऑफ पोल्स होतोय का? म्हणजे ज्युडिशरीकडे जायचं, जर संसदीय मंडळांकडनं किंवा ब्युरोक्रेसीकडून निर्णय होत नसेल तर ज्युडिशरीने ते घ्यायला भाग पाडायचे, हे कुठेतरी इंटरव्हिनिंग कॉन्फ्लिक्ट असं होत नाही आपल्याला? ज्युडिशरीला भाग पाडणं
पाडणं हा शब्द प्रयोग बरोबर नाही, नाही. ज्युडिशियरीने बरोबर. ज्युडिशियरीने भाग पाडणं मी म्हटलं ज्युडिशियरीने भाग पाडणं तो समीरंजन म्हणाले तो योग्य नाही. तो योग्य नाही, शब्द कारण शब्द योग्य. न्यायालयाला कोणीही भाग पाडू शकत नाही. पण न्यायालयाकडे जाण्याचा नागरिकांचा हक्क आहे, आहे, तो पक्षांचा अबाधित आहे. हक्क आहे, सर्वांचा हक्क आहे. त्यामुळे त्याच्यात काही गैर वाटायचं कारण नाही. आशिषजींनी मुद्दा उपस्थित केला तो आणखीन वेगळा आहे की सगळ्याच संस्थांच्या आणि सार्वजनिक जीवनातल्या व्यक्तींच्या सत्यतेबद्दल किंवा शुद्धतेबद्दल किंवा उपयुक्ततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणं हा अगदी स्वतंत्र विषय आहे. त्याचा ह्या निर्णयाशी काही संबंध आहे असं मला वाटत नाही. महत्त्वाचं आहे. नाही, फक्त हा एक त्याचा भाग आहे असं साहेब, वाटतं. कोळेकर तुमचं साहेब, मत आहे. कोळेकर साहेब, आपण जसं म्हणताय म्हणजे आपण ही चर्चाच करतोय. आपण काही हो, ते बरोबर. ह्या कोणताही कायदा बनत असताना कोणतंही या लोकशाहीमध्ये जी जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे हे नाकारता येईल का? नाही. की आज ज्या लोकशाहीच्या कडे जग बघ पाहत आहे त्याच्या बाबतीमध्ये हे करत असताना आपल्याला सगळे शक्यतेचे विचार करावे लागतील. मला भाई की एक नाही? याच्यामध्ये- सगळ्या नाही, भाई, शक्यतेचं मी एक म्हटलं. एक तुम्ही मान्य कराल का याच्यामध्ये काय? की याच्यामध्ये या निमित्ताने चर्चा सुरू झाली जे आपल्या अनेक गोष्टींवर चर्चा होऊन त्याच्यानंतर रिफॉर्म्स आले, होय. लोकांचा अधिकार लोकांना मिळाला, त्याच्यात माहितीचा अधिकार एक मेजर रोल अगदी- प्ले करतो. अगदी. आपल्याला काय वाटतं याबद्दल दुमतच नाही. सर्वसामान्य- मला समीरंजन, एक सर्वसामान्य कार्यकर्ती म्हणून एक भीती वाटते की आजकाल मीडियामध्ये जी किंवा आपण जे वाचतो किंवा राजकीय पक्षांविषयी सर्वसामान्य माणसाला जी एक घृणा निर्माण झाली आहे ती एक आता एक असं चर्चेत न होईल की यांना आता सगळं दडवून ठेवायचंय, हे माहितीच्या अधिकारातनं माहिती द्यायला तयार येऊ नाहीये. इच्छित नाहीत. म्हणून राजकीय पक्षांविषयी सर्वसामान्य माणसाला आणखीन एक काहीतरी बाबा हे काहीतरी भयंकरच करतायत असा एक समज निर्माण होईल. कारण सर्वसामान्य माणूस हा साधा असतो. पण तुम्हाला आणि म्हणजे राजकीय हा पक्षांचा- माहितीच्या अधिकाराचा अतिरेक वाटतो नाही, त्या अधिकाराचा अतिरेकच वाटतो मला. आणि मला असं वाटतं सर्वसामान्य माणसाने राजकीय पक्षाविषयी एक तेढ निर्माण झाली ती होऊ नये. राजकीय पक्षांचे जे काय व्यवहार आहेत किंवा जे काय त्याच्याविषयी निश्चित आरटीआय म्हणजे त्याला असावं काय त्यांचे हिशेब असतील, तुम्हाला पाहण्याचा अधिकार आहे. परंतु आमचे जे काय कार्यक्रम आहेत, आम्ही जे काय भाषण करतो किंवा कार्यक्रम घेतो, लोकांसाठी राबवतो ते सर्वसामान्य लोकांपर्यंत जायला माणसाला माहिती पाहिजे. वेळ आहे. कमी आहे, माहिती आहे तर आम्हाला सगळ्यांना. थांबवायला लागतंय कारण वेळेचं बंधन आपल्या सगळ्यांवर आहे. मला असं वाटतं माहितीच्या अधिकाराच्या कक्षा किती असाव्यात, त्याच्यामध्ये राजकीय पक्षांमध्ये त्यांच्या वागण्यामध्ये त्यांच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता असावी, ती लोकांपर्यंत पोहोचावी. पण किती मुदतीपर्यंत किती हद्दीपर्यंत याच्यावर आपण अनेक मान्यवरांची मतं ऐकली. एकच गोष्ट आहे, जनतेचा अधिकार हा आहेच, माहिती मिळालीच पाहिजे. पण किती मुदतीपर्यंत आणि किती हद्दीपर्यंत गैरवापर होऊ नये असं सगळ्यांचं म्हणणं आहे. याच्यावर आपण सगळे एकमत आपल्या असायला हरकत नाही. या विषयामुळे जागृती झाली हे मात्र नक्की. चर्चेत आपण सगळे सहभागी झालात, आपले मनापासून आभार. धन्यवाद.